नमस्कार मंडळी, परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मुळ्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत। तर बरेच जण याला डिंगऱ्या असं सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे या शेंगाला काय म्हणतात किंवा तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करतात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर इथे बघा, मुळ्याच्या शेंगा ह्या छान अशा कवळ्या बाजारातून आणलेल्या आहेत। आता ह्या छान मी निवडून घेत आहे। तर इथे बघा, आपण अशा कवळ्या शेंगाच घ्यायच्या आहेत, जाड शेंगा घ्यायच्या नाहीये। बऱ्याच जणीला ह्या शेंगाची भाजी कशी करायची हे माहीत नसते किंवा याचा उग्र वास येत असल्यामुळे सहसा कोणी ही भाजी करत नाही। तर उग्र वास येऊ नये म्हणून आपण काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा, ही अशी जाड शेंगा असेल तर शक्यतो घेऊ नका, कारण खाता वेळेस ही शेंग व्यवस्थित चावल्या जात नाही, त्यामुळे जाड शेंग शक्यतो घेणं टाळून द्या। आता बघा, अशा कवळ्या कवळ्या मस्त ह्या मुळ्याच्या शेंगा घ्यायच्या आहे। तर इथं आता छान निवडून झालेल्या आहेत। तर असे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता। आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याची भाजी तयार करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा, पहिले पाणी उकळून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपण निवडून घेतलेल्या ह्या शेंगा टाकणार आहोत। तर शेंगा आपण अगोदरच शिजवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण ह्या शेंगा पहिले शिजवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण चाळणीमध्ये ह्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी फेकून द्यायचं आहे, म्हणजे शेंगाला जो उग्र वास असतो तो या पाण्यामध्ये निघून जातो। आता या शेंगासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। तर इथे शिजून घेतलेली शेंग आहे, त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, मिरच्या, लसूण टाकून आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर आता मस्तपैकी अशी ही पेस्ट तयार झालेली आहे किंवा मसाला तयार झालेला आहे। यामध्ये अजूनही मसाले टाकणार आहोत। तर त्याबरोबर मस्तपैकी असे 2 टोमॅटो घ्यायचे आहेत। तर आता हे टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे। नंतर एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। तर जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण बारीक कट केलेले टोमॅटो टाकणार आहोत। तर टोमॅटो मस्त आपण 2 घेतलेले आहे, त्यामुळे या भाजीला छान असा आंबूसपणा येतो। तर आता टोमॅटो थोडे परतले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मुळ्याची शेंगा टाकणार आहोत किंवा डिंगऱ्या टाकणार आहोत। तर आता छान याला 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत, म्हणजे तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे घरगुती कोणताही मसाला असला तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये तयार केलेला आपण मसाला टाकणार आहोत। तर हे शेंगदाण्याचं वाटण आहे। तर छान टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगांना छान हा मसाला लागतो। तर आता छान परतून झालं की यानंतर यामध्ये आपण मसाल्याचं थोडं पाणी टाकणार आहोत आणि ही भाजी पातळ तयार करून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा, मस्तपैकी अशी ही भाजी तयार होते। तर भातासोबत, भाकरीसोबत खूपच छान लागते। अगदी 5-10 मिनिटं आपण परत ही उकळून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता बघा, झटपट अशी आपली ही डिंगऱ्याची भाजी तयार झालेली आहे। खूप छान आहे, मस्त लागते, चविष्ट लागते। तर तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। परत अशाच नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।